जय श्री माताजी. आपण सर्वजण श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि हळुवारपणे बंधन घेऊयात. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा. आता आपण हळुवारपणे डोळे मिटूयात आणि आपला उजवा हात जमिनीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण चित्त डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्राराद्वारे उजव्या हाताकडे 7 वेळा नेऊयात. त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री महाकाली आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमची डावी बाजू संतुलनात आणा. आमच्या इडानाडीवरील सर्व दोष, सर्व बाधा, भूतकाळातील सर्व विचार कृपा करून हे या उजव्या हाताद्वारे पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची इच्छाशक्ती शुद्ध व निर्मल बनवा, जागृत बनवा. आता आपण आपला उजवा हात मांडीवर घेऊयात आणि डावा हात आकाश तत्वाकडे करूयात. तर संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्राराद्वारे डाव्या हाताकडे 7 वेळा नेऊ. तस्मै मकाराय नमः शिवाय. शिवाय गौरी वदनाब्ज वृंद सूर्याय दक्षा वरनाशकाय श्रीनीलकंठाय वृषभध्वजाय तस्मै शिकाय. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री हनुमानजी आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या उजव्या बाजूतील सर्व दोष, सर्व बाधा, आमच्या पिंगला नाडीवरील रजोगुणांचे सर्व दोष हे या डाव्या हाताद्वारे आकाश तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची क्रियाशक्ती शुद्ध व निर्मल बनवा, जागृत बनवा. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या मध्य मूलाधार चक्रामध्ये गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरूयात. वसिष्ठ कुंभोद्भव गौतमार्य मुनीन्द्र देवार्चित शेखराय चंद्रार्क वैश्वा नरलोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय. यज्ञस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै यकाराय. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात.
आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या मूलाधार चक्राच्या उत्थानाच्या आड येणाऱ्या सर्व बाधा, आमच्यामध्ये श्री गणेश तत्व जागृत होण्याच्या आड येणाऱ्या सर्व बाधा कृपा करून हे या पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या. वर कृपा करून आमच्यामध्ये श्री गणेश तत्व जागृत करा. आम्हाला श्री गणेशांसारखे अबोधित व पवित्र बनवा, जागृत बनवा. श्री गणेश साक्षात. ओम तमेव साक्षात श्री गणेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता आपण आपला उजवा हात आपल्या ओटीपोटावर डाव्या बाजूला दाबून धरूया. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. कृपा करून आम्हाला शुद्ध व निर्मल विद्या द्या. आता आपण आपला उजवा हात आपल्या मध्य नाभी चक्रावर ठेवूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्यामध्ये लक्ष्मी तत्व जागृत करा. कृपा करून आम्हाला समाधानी बनवा. आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या नाभीच्या भोवताली आपल्या भवसागरावर गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरवू. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिगुरु दत्तात्रय आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्यामध्ये गुरुतत्व जागृत करा. कृपा करून आम्हालाच आमचा गुरु बनवा. तर आपण आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवूया डाव्या बाजूला. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी मन नाही, बुद्धी नाही, शरीर नाही, अहंकार नाही. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. कृपा करून आपण आमच्या हृदयामध्ये विराजमान व्हा. तर आपण आपला उजवा हात आपल्या मानेवर डाव्या बाजूला लावून धरूया. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. आपण आपला उजवा हात आपल्या कपाळावर दाबून धरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी माझ्यासहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे. माझ्या मनात कुणाबद्दलही राग नाही, द्वेष नाही. मी माझ्यासहित सर्वांना अगदी मनापासून क्षमा केली आहे. तर आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या सहस्रारावर घट्ट दाबून धरूयात आणि जागच्या जागी गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा. जयत्वदत्प्रमप्रमध्वजङ्गमश्वस विनिर्गमत्क्रमस्फुरत्प्रकालभालः. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपण साक्षात श्री सहस्रार स्वामिनी आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला निर्विचारिता प्रदान करा. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही हातातून वाहणाऱ्या चैतन्याकडे आणि सहस्रारामध्ये केंद्रित करूयात आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण श्रीमातांची अमृतवाणी ऐकूयात. धिमि द्विमि द्विमित्रणं मृदङ्गतुङ्गमङ्गल ध्वनिक्रमप्रवर्तित प्रचण्डताण्डव शिव.
असे मी पुष्कळ विद्वान पाहिले आणि एक साधारण मनुष्य अशिक्षित ज्याला धड कपडा नाही खायला नाही अशा माणसामध्ये सहजयोग घुसतो. शिक्षणाने परमेश्वर जाणता येत नाही असं म्हटल्याबरोबर सगळे शिक्षणाचे अधिकारी मला मारायला उठले. शिक्षणाने संसारातल्या सर्व लौकिक गोष्टी जाणता येतील पण परमेश्वराच्या कार्याला जाण्यासाठी दुसरे मार्ग पाहिजे, दुसरे गुण पाहिजे. पैकी मुख्य गुण म्हणजे भोळेपण, ज्याला इंग्लिश भाषेमध्ये इनोसेन्स म्हणतात. लहान मुलांमध्ये असतं बघा भोळेपण. काही काही मोठी माणसं पण फार भोळी असतात. ठगवली जातात. अशा लोकांना लोक त्रासही जास्त देतात, छळतातही फार. म्हणूनच सगळ्या संत लोकांना फार छळलंय या जगाने आणि आजही छळतायत. त्यातच रडू येतं कधी कधी. आपण जी मंडळी पार झालात ही सुद्धा संत मंडळी आहे. संतच नव्हे पण देवता स्वरूप. आज देवताच्या ठिकाणी तुम्ही आला. हीच देवता. हेच ते देव ज्यांचं वर्णन आपण पुराणात वगैरे वाचले. हे देव जागवले गेलेत आपल्यामध्ये. हे देव पण आलेले आपल्यामध्ये. तेव्हा अशा देवपणामध्ये भूत हे पिंगा घालणारच आणि तुम्हाला त्रास देणार. देऊ दे. कुठवर त्रास देणार? जिथपर्यंत त्यांची मर्यादा आहे. त्यांची मर्यादा फक्त 3 आयामात 3 डायमेन्शन मध्ये चालते. म्हणजे जे काही लौकिक आहे तिकडे फार तर तुमच्या शरीराला अपघात करतील. करू दे. शरीर हे नश्वरच आहे. तुमच्या मनाला दुखापत होईल, होऊ दे. पण तुम्हाला एक बाले किल्ला दिलेला आहे मी, दाखवलेला आहे मी, जो तुमच्याच आतमध्ये आहे. तो म्हणजे निर्विचार स्थिती. हार्टलेस अवेअरनेस. तुम्ही जर त्या किल्ल्यात बसलात तर कुणाची हिंमत नाही तिथे पाय ठेवण्याची, हे लक्षात ठेवा. पण त्या किल्ल्यात बसण्याची सवय लावली पाहिजे. श्रीकृष्णाला रणछोडदास म्हणतात. रणछोडदास म्हणजे दुसरं तिसरं काही नसून या सगळ्या दुष्टांचा मारा चुकवून आपल्या बाले किल्ल्यात शिरला तो, म्हणून त्याला रणछोडदास म्हणाले. आणि हे सगळे बसले बाहेर बोंबलत. पुष्कळ काळी विद्या सुरू झालेली आहे हे आपल्याला माहिती आहे. घाणेरडे लोक घाणेरडे प्रकार करत आहेत हे आपल्याला माहिती आहे. ते तुम्हाला त्रास देतात हेही मलाही माहिती आहे. छळतात. करून करून करणार काय? आम्ही बाले किल्ल्यात आल्यावर बघून घेऊ म्हणा. पण तुम्ही आपला बाले किल्ला विसरला नाही. हे संरक्षणाचं स्थान कधीही मानवाला लाभलेलं नव्हतं. ते आज महामुश्किलीने तुम्हाला मिळालेलं आहे. त्याचं द्वार उघडलेलं आहे. त्याच्यात बसा. बघते बरं कोण तुम्हाला छळतंय आणि कुठून तुम्हाला हे आजार होणार आणि रोग होणार. त्या बाले किल्ल्यात तुम्ही बसलं पाहिजे. घरची सगळी मंडळी जरी विरोधात असली तरी त्यांच्या डोक्यावर टिचून बसलं पाहिजे. काय करता तुम्ही आमचं बघूया. आम्ही सारा समाज तुमच्या विरोधात उभा असला तरी त्या बाले किल्ल्यात उभं झालंच पाहिजे.
आणि शेवटी संबंध जर विश्व जरी तुमच्या मागे लागलं तरी तुम्ही त्या बाले किल्ल्यात बसल्यावरती कोण येणार आहे आत? आणि ज्या दिवशी तो आतमध्ये आला त्या दिवशी तोही पार झाला. ही अशी कमाल आहे. हा चमत्कार हातात आहे आपल्या. ओढा सगळ्यांना आपल्या बाले किल्ल्यात म्हणा, मग बघूया मग कोणाशी हात करणार. कारण तिथे सगळे एक आहेत हे कळलं महामूर्खांना. मग हे जेवढे महामूर्ख फिरत आहेत ते स्वतःचे नरक बनवत आहेत. आणि ह्या वेळेला जर दडपले गेले त्या नरकात तर उठू नाही देणार त्यांना. तेव्हा सावध व्हा. असं घाबरण्यासारखं काहीच नाहीये. जर तुमची पूर्ण तयारी असेल तर या बाले किल्ल्याचा एक मोठा किल्ला तयार करूया. पण कलियुगात कुणाची हिंमत नाही की समोर येऊन माझा मुकाबला करतील. पाठी मागून लहान लहान पोरांना घालून मारणारे हत्यारे लोक आहेत. तेव्हा तिकडे लक्ष देऊ नका. काहीही तुमचं वाकडं होणार नाही आणि कधीही होणार नाही. पण आपलं छत्र मात्र डोक्यावरती ठेवा. त्यांच्या कह्यात येऊ नका. त्या दादरला तुमच्या अशी 2-4 मंडळी बसलेली आहे आणि त्यांनी हे काळे विद्ये इथे सुरू केलेले आहेत. कितीतरी लोकांच्या घरांची धुळदाण करून ठेवलेली आहे. मला माहिती आहे. मी मागे सुद्धा सांगत होते आपल्याला माहिती. त्यातले 2 गेले, तोडून गेले दादर. अजून आहे. त्यांना कोणाचं कल्याण करायचं नाही. स्वतःच पोट भरायचं, पैसे कमवायचे. कमवा म्हणा, सगळेच कमवत आहेत पैसे. पण नाव देवाचं घेतलेलं आहे त्यांनी. देवाच्या नावावरती पैसे कमवतात आहेत त्याला हरकत नाही. पण देवाच्या नावावरती तुम्ही जर भूत विकू लागलात तर मात्र तुम्हाला क्षमा करणं कठीण आहे. परमेश्वर कधीही अशा लोकांना क्षमा करणार नाही. पूर्वी जी भूत होती ती भूतच होती, डायरेक्टली भूत होती. पण आता देवाच्या नावावरती भूत विकणारी ही मंडळी, गंडे दोरे हातात बांधायचे आणि तुमच्या घरात भूत पाठवायची. सर्रास हे धंदे चाललेले आहेत. आमच्या लंडनला तर इतकं आहे की मला आश्चर्य वाटलं. हे लंडन आहे की भूत नगरी आहे. तिथे पाय ठेवल्याबरोबर म्हटलं नुसता भूतांचा सगळी भूताची उभी करून ठेवलेली आहे. ज्या ख्रिस्तानी सांगितलेलं होतं की कोणत्याही भूताच्या मार्गावर जाऊ नका, भूतांची कार्य करू नका, ते सगळे ख्रिश्चन लोक स्मशानात जाऊन तिथून रक्षा आणून राख आणून आणि धंदे करतात. प्लॅनचेट काय करतायत? म्हणजे ज्या गोष्टीला मना केलं तेच करतात. हे ख्रिस्तानी सांगितलं तसं एक नानक साहेबांनी सांगितलं. स्पष्टपणे इतकं कोणीही बोललं नव्हतं या भूताटकीबद्दल. आणि ते हे सगळे ख्रिश्चन लोक जे आपल्याकडे ब्रिटिश म्हणून फिरत होते पूर्वी मोठे, आता त्यांच्या मानगुटीवर बसले सगळे. ते गल्लो गल्ली भूतांचे कारखाने उघडून ठेवलेले. त्यांच्या असलेला काय म्हणावं मला समजत नाही. आणि मी भूताटकीच्या विरुद्ध बोलते तर लोकांना ते पटत नाही. फरक एवढाच आहे की आपण लोक त्याला देवाचं नाव देतो, ते त्याला भूताचंच नाव देतात. त्याला ते सॅटॅन क्राफ्ट म्हणतात, विच क्राफ्ट म्हणतात. आपल्यासारखा खोटेपणा नाही ते. पण इथून एक्सपोर्ट केलाय तुम्ही, पुष्कळ एक्सपोर्ट झाले. इथून गेले तिकडे मोठे मोठे भूतांचे राजे तिकडे घेऊन.
आणि काय पैसे कमवलेत. एकेका माणसाजवळ 35 रोल्स रॉयस आहेत. एका रोल्स रॉयसला 8 लाख रुपये किंमत पडते. सॉरी, 10 लाख रुपये किंमत पडते. हे तिथे इंग्लंडला सुरू झालेलं आहे. आता हिंदुस्थानात काही कमी नाही आहे तुमची. तुम्हाला धर्म हवा की अधर्म हवा आहे ते तुमचं पहिल्यांदा आधी ठरवलं पाहिजे. जर धर्म हवा असला तर खऱ्या गोष्टीवर उभे राहा. ज्यांना खोट्या गोष्टी हव्या असतात त्या माझ्याजवळ नाही. माझ्याजवळ चमत्कार नाही की तुम्ही म्हणाला मला एक अंगठी द्या. माझ्याजवळ मेडिटेशन आहे. माझ्याजवळ तुमच्या मधली शक्ती घेण्याची, तुमच्या मधली जी आतमध्ये परमेश्वराने एवढी संपत्ती दिलेली आहे ती उघडण्याची कला शिकवायची आहे मला. मी म्हणते एवढ्या अंगठ्या वाटतायत हे लोक, तर आपल्या हिंदुस्थानचा संबंध प्रॉब्लेम सॉल्व्ह करा म्हणा ना. प्राईम मिनिस्टर करा तुम्ही. सगळ्यांना अंगठ्या वाटतील. श्रीमंत लोकांना कशाला अंगठ्या वाटता. इकडे वाटाणा आहेत पुष्कळ आमच्या इकडे गरीब लोक. गरिबांकडे लक्ष नाही या लोकांचं. श्रीमंतांच्या खिशाकडे आहेत आणि हे श्रीमंत सुद्धा मूर्खासारखे तिथेच जाणार. असा हा प्रकार चाललेला आहे. आज ही दैन्य दशा ह्या देशाला आली त्याला कारण ही भूत आहेत हे तुम्हाला माहित नाही. तेव्हा अशा लोकांना थोड्याशा फायद्यासाठी मुळीच मदत करू नये आणि ह्यांच्या दारात उभं राहू नये. कोणी भूताटकीच्या गोष्टी केल्या त्या दारात उभं राहू नये. किती म्हटलं तरी धर्मातच सगळंच. धर्मातच संबंध आहे. लक्ष्मीपासून इथून तिथपर्यंत जेवढं काही संसारातलं आहे ते सुद्धा धर्मातच आहे आणि त्याच्या पलीकडचं सुद्धा धर्मातच. सगळं धर्मानेच बनवलेलं आहे. धर्माच्या पलीकडे काहीही नाही आणि त्याच्या पलीकडे जे आहे ते तुम्हाला सांगण्यासारखं सुद्धा नाही. 7 नरकाच्या पिढ्या आहेत. ते भोगायचं असलं आणि या मनुष्य योनीत त्या किड्यांच्या योनीत जायचं असला तर ह्या मार्गावर तुम्ही चला. तोंड उघडून ह्या गोष्टीबद्दल बोलायला पाहिजे. हे सगळे जादूचे खेळ बंद करा. त्याबद्दल भिडायची काही गरज नाही. आतली जादू झाली पाहिजे. आतमध्ये प्रकाश आला पाहिजे आणि त्याच्या ज्या आनंदात सगळीकडे भरलेली फुलं आहेत त्याचा सुगंध पसरला पाहिजे. म्हणजे हे चिखल जे आहे ते बदलून त्या ठिकाणी कमळाचं एक सरोवर निर्माण. ही वेळ आलेली आहे. संबंध सृष्टी त्या वेळेला तयार आहे. पंचमहाभूत तुमच्या मदतीला उभी आहेत. तिकडे सगळे मोठे मोठे अवतार पुरुष या कार्यासाठी आशीर्वाद देत आहेत आणि सगळ्यांची ही पूर्ण तयारी आहे की तुम्हाला काहीही लागलं तरी आम्ही तयार आहोत. पण फक्त हे मानवाच्या हातात आहे की आता हा निश्चय झाला पाहिजे की आम्ही धर्मात आहोत की अधर्मात. आम्ही धर्माला उभे राहणार आहोत की अधर्माला उभे राहणार आहोत. धर्म तुम्ही पैशाने विकत घेऊ शकत. परमेश्वराला तुम्ही बाजारात काढलेला आहे. हे जिंदवडे तुम्ही सगळे धर्माचे केलेले आहेत. साध्या भोळ्या लोकांना तेरा पुत्र बनने की पात्रता दे मां तेरी. हळुवारपणे डोळे उघडूयात. श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि बंधन घेऊयात. का आनंद है मां तेरी निर्मल मां तेरी निर्मल मां तेरा प्यार मोक्ष का आनंद है मां तेरा प्यार मोक्ष का आनंद है मां तेरा प्यार
गणेशा 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 जय जय श्री गणेशा 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 जय जय श्री गणेशा सुमुखाय कदंता जय श्री माताजी. सुमुखाय कदंता कपिला गजगणका कपिला गजगणका 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 गणेशा 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 जय जय श्री गणेशा 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 जय जय श्री गणेशा लंबोदर वेंकटा लंबोदर वेंकटा विघ्ननाश गणाधीप विघ्ननाश गणाधीप ओ गणाधीप ओ गणाधीप गणेशा 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 जय जय श्री गणेशा 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 जय जय श्री गणेशा धूमकेतु गणाध्यक्षा धूमकेतु गणाध्यक्षा भालचंद्र गजानना भालचंद्र गजानना 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 गणेशा 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 जय जय श्री गणेशा 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 जय जय